स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत अल्कलाइटिंग एजंट. अल्कलाइटिंग एजंट हा आपला अँटीन्यूओप्लास्टिक एजंट ह्या कॅटेगरीमधला फर्स्ट क्लास आहे. हा फर्स्ट क्लास आज आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण अँटीन्यूओप्लास्टिक एजंट्स म्हणजेच काय, कॅन्सर म्हणजेच काय, कॅन्सर कशाप्रकारे कॉज होतो ह्या डिटेलमध्ये बघितलं आहे. आता एक शॉर्टमध्ये रिव्हिजन करूया की नेमकं कॅन्सर म्हणजेच काय. कॅन्सर म्हणजे ॲबनॉर्मल अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल. जे काही सेल आहे, सेल डिव्हिजन आहे आपल्या बॉडीमध्ये ॲबनॉर्मली आणि अनकंट्रोलली जर होत असणार तर त्याला आपण कॅन्सर म्हणतो. जेव्हा आपली सेल ही ॲबनॉर्मली आणि अनकंट्रोलली ग्रो होते तेव्हा काय होतं की सेल मल्टिप्लिकेशन हे फास्टर होतं, सेल डिव्हिजन हे फास्टर होतं आणि ते रिस्पॉन्सिबल होतं फॉर द फॉर्मेशन ऑफ ट्यूमर. आणि हा ट्यूमर काय आहे, हा आपला नथिंग बट द कॅन्सर आहे. कॅन्सरचे 2 टाईप्स आपण बघितले होते. फर्स्ट बघितला होता बेनाईन आणि सेकंड बघितला होता मॅलिग्नंट. वी नो कॅन्सरस कंडिशनमध्ये काय होतं की सेल ग्रोथ ही फास्टर होते आणि काय होतं की ट्यूमर कॉज होते. फॉर एक्झाम्पल, एका पर्टिक्युलर एरियामध्ये, एका पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये जर आपल्याला ट्यूमर झालेला आहे तर हा ट्यूमर जर त्याच लोकल एरियापर्यंत जर लिमिटेड असणार तर त्या केसला आपण बिनाईन म्हणतो. बट हा जर ट्यूमर थ्रूआउट बॉडीमध्ये जर स्प्रेड होत असणार, ही जी सेल डिव्हिजन आहे अदर बॉडी ऑर्गन, अदर बॉडी पार्टमध्ये जर स्प्रेड होत असणार तर त्याला आपण मॅलिग्नंट म्हणतो. नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये काय होतं की जेव्हा सेल डिव्हिजन होते तेव्हा पॅरेंट सेलपासून जेव्हा डॉटर सेल फॉर्म होतात तर एका सेलपासून 2 सेल फॉर्म होतात, 2 पासून 4 सेल डिव्हिजन होतात, 4 पासून 8 अशा प्रकारे सेल डिव्हिजन होता आणि आपली जी बॉडी ती ग्रो होत असते. बट कॅन्सरस केसमध्ये काय होतं की ही जी सेल डिव्हिजन आहे ती फास्टर होत असते. फास्टर कशी होते की एका सेलपासून मल्टिपल सेल फॉर्म होतात. ही सपोज पॅरेंट सेल आहे आणि ह्या पॅरेंट सेलपासून मल्टिपल सेल्स फॉर्म होणार आणि हे जे काही डॉटर सेल फॉर्म झालं आहे याच्यापासून फर्दर मल्टिपल सेल फॉर्म होणार. मग ते 2 असू शकतात, 4 असू शकतात, कितीही असू शकतात. डिपेंड करतं की कॅन्सरचा नेमकं इंटेन्सिटी किती आहे आणि याच्यामुळे काय होतं, जी सेल डिव्हिजन आहे ती फास्टर होते आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ट्यूमर. आता आपले हे जे काही अल्कलाइटिंग एजंट किंवा अँटीन्यूओप्लास्टिक एजंट्स आहेत ते काय करतात तर हे जे सेल डिव्हिजन आहे ह्या सेल डिव्हिजनला स्टॉप करतात. म्हणजे जर सेल डिव्हिजन होणार नाही तर आपला ट्यूमर जो आहे तो ट्यूमर कॉज होणार नाही. आणि काय होतं, नॉर्मली काय होतं आपल्या बॉडीमध्ये जेव्हा डॉटर सेल फॉर्म होते तेव्हा ही पॅरेंट सेल ही डेथ होते, म्हणजेच त्याला आपण अपोप्टोसिस म्हणतो. मग अपोप्टोसिस ही कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपला न्यूली जर सेल फॉर्म होत असेल तर ही ओल्ड सेल आहे ती ओल्ड सेल डेथ होते. बट कॅन्सर केसमध्ये काय होतं की न्यूली सेल्स फॉर्म होतात आणि कुठल्याही प्रकारची अपोप्टोसिस नसते, ओल्ड सेल ही डेथ होत नाही. आणि जेव्हा आपण एक्सटर्नली आपले अँटीन्यूओप्लास्टिक एजंट्स हे देतो पेशंटला तेव्हा काय होतं की ते जी काही सेल आहे ओल्ड सेलला ते किल करायचं काम करतात. हे जे अँटीन्यूओप्लास्टिक एजंट्स आहे हे टोटल 5 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेले आहे. फर्स्ट आहे अल्कलाइटिंग एजंट, सेकंड आहे अँटीमेटाबोलाइट्स, थर्ड आहे अँटीबायोटिक्स, फोर्थ आहे प्लांट प्रोडक्ट अँड फिफ्थ वन इज अ मिसलेनियस. त्याच्यामधला फर्स्ट क्लास आहे आज आपल्याला बघायचा आहे, दॅट इज अल्कलाइटिंग एजंट. ठीक आहे, समजलं आहे तुम्हाला की अल्कलाइटिंग एजंट्स म्हणजेच काय, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. तर अल्कलाइटिंग एजंट इज कम अंडर द क्लास ऑफ अँटीन्यूओप्लास्टिक एजंट्स और अँटी कॅन्सरस ड्रग्स. आता हा जो आपला अल्कलाइटिंग एजंट आहे नेमका वर्क कसा करतो, कशा प्रकारे तो कॅन्सरला ट्रीट करतो. वी नो की आपले हे अँटीन्यूओप्लास्टिक एजंट्स जनरल मेकॅनिझम काय आहे की हे काय करतात, सेल डिव्हिजनला स्टॉप करतात आणि सेलला किल करतात. आता नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन कशा प्रकारे होतं, ही एक पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल जेव्हा ही सेल डिव्हिजनमध्ये जाते तर सेल डिव्हिजनचे 2 टाईप्स आहे. फर्स्ट वन इज अ मायटोसिस
अँड सेकंड वन इज अ मिओसिस. ह्या मिओसिसमध्ये एक प्रोसेस येते दॅट इज कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय, आता जेव्हा सेल डिव्हिजन होत असते तर सेलमध्ये जे काही मटेरियल आहे ते सुद्धा डिवाईड होते. फॉर एक्झाम्पल ही जर आपली सेल आहे, ह्या सेलमध्ये आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असतं तर DNA मटेरियल असतं, DNA RNA प्रेझेंट्स असतात. तर सेल डिव्हिजन होताना काय होतं की आता जेव्हा कॅरिओकायनेसिस होते, म्हणजेच कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय तर डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. जर पॅरेंट सेलपासून जर 2 डॉटर सेल फॉर्म होत असणार तर ऑब्व्हियसली त्याच्यामधला न्यूक्लियस आहे तो सुद्धा 2 होत असणार. त्याच्यामध्ये जे DNA मटेरियल आहे ते सुद्धा डिवाईड होत असणार. तर इनिशियली काय होतं की हे न्यूक्लियस जे आहे ते डिवाईड व्हायला लागतं. जेव्हा न्यूक्लियस हा डिवाईड होतं तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला DNA मटेरियल RNA हे रेप्लिकेट होतं आणि ते सुद्धा ते डिवाईड होतं. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होतं, हा सायटोप्लाझम जो आहे तो डिवाईड होतो आणि काय होतं अल्टिमेटली 2 सेल्स हे आपण फॉर्म होतात. फर्स्ट न्यूक्लियस सेपरेट आउट झाले, त्याच्यानंतर सायटोप्लाझम आहे तो सेपरेट आउट होता आणि 2 सेल जे आहे ते फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर सेल नंबर 1 अँड दिस इज सेल नंबर 2. अशा प्रकारे हे आपले 2 सेल फॉर्म होतात. ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपला न्यूक्लियस सेपरेट आउट होतो त्याला कॅरिओकायनेसिस म्हणतात. आपला अल्कलायटिंग एजंट हा वर्क कसा करतो तर हा काय करतो, ही जी आपली DNA रेप्लिकेशन आहे त्याला ब्लॉक करतो. जेव्हा DNA रेप्लिकेशन ब्लॉक होणार तेव्हा काय होणार, सेल डिव्हिजन होणार नाही. सेल डिव्हिजन होणार नाही म्हणजे सेल इथेच स्टॉप होणार, त्याची ग्रोथ इथेच स्टॉप होणार आणि ते काय होणार, किल होणार. अशा प्रकारे आपला अल्कलायटिंग एजंट हा वर्क करतो. ह्याच प्रोसेसला दॅट इज DNA रेप्लिकेशनला डिटेलमध्ये बघितलं आणि डिटेलमध्ये जर अल्कलायटिंग एजंटचं मेकॅनिझम बघितलं तर आपल्याला माहिती आहे की हा जो DNA आहे ह्या DNA कशापासून बनलेला आहे तर हा न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेला आहे. आपल्या बॉडीमध्ये टोटल 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात. फर्स्ट वन इज अ सायटोसिन, थायमिन, ॲडिनिन आणि ग्वायनिन. हे जे आपले न्यूक्लियोटाइड्स आहे हे प्रॉपर सिक्वेन्समध्येच असतात. म्हणजे सायटोसिन हा बाउंड असतो ग्वायनिनसोबत, थायमिन हा ऑलवेज अटॅच असतो ॲडिनिनसोबत, ॲडिनिन थायमिनसोबत अटॅच असते आणि ग्वायनिन कशासोबत बाउंड असतं तर हा सायटोसिनसोबत बाउंड असतो. तर अशा प्रकारची ही सिक्वेन्स ही ठरलेलीच आहे. तर आपला हा अल्कलायटिंग एजंट काय करतो की इथे गेल्यानंतर हा ग्वायनिनसोबत लिंक फॉर्म करतो, ग्वायनिनला ब्लॉक करतो आणि काय करतं हा ग्वायनिनमध्ये लिंकेज फॉर्म करतं. त्याच्यामुळे काय होणार की DNA मटेरियल जे आहे ते डिस्टर्ब होणार. डिस्टर्ब झालं, आपल्याला माहिती आहे की DNA ही इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे जी आपली जेनेटिक मटेरियल ही ट्रान्सफर करत असते आणि याच्यामध्ये एक स्लाइटली चेंजेससुद्धा खूप मोठा डिफरंट क्रिएट करू शकतो, राईट. तर हा काय करतो ग्वायनिनला ब्लॉक करतो आणि ब्लॉक केल्यामुळे काय होतं की ही जी काही सगळी सिस्टीम डिस्टर्ब होते आणि अल्टिमेटली आपली सेल जी आहे ती डेथ होते, ठीक आहे. आणि अशा प्रकारे हा आपला अल्कलायटिंग एजंट ग्रो करतो. नोट्समध्ये सगळे मेन्शन केले आहे की कशाप्रकारे नॉर्मल सेल हे डिव्हिजन होत असते, डिवाईड होत असते. कॅरिओकायनेसिस काय आहे, कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं की आपला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाईड होत असतो आणि 2 सेल हे फॉर्म होत असतात. अल्कलायटिंग एजंटचं मेन फंक्शन काय आहे तर हा काय करतो, जो आपला DNAचं रेप्लिकेशन आहे त्याला ब्लॉक करतो. आता हा जो अल्कलायटिंग एजंट आहे हा नायट्रोजन मस्टर्डच्या डेरिव्हेटिव्हजमध्ये येतो, नायट्रोजन मस्टर्डच्या क्लासमध्ये होतो, यालाच आपण नायट्रोजन मस्टर्ड म्हणतो. हा जो आपला अल्कलायटिंग एजंट आहे हा सिंथेसाइज झालेला आहे मस्टर्ड गॅसपासनं, ठीक आहे. DNA कुठले कुठले न्यूक्लियोटाइड्स असतात, फर्स्ट असतात सायटोसिन, थायमिन, ॲडिनिन आणि ग्वायनिन. सायटोसिन ऑलवेज हा बॉन्ड असतो ग्वायनिनसोबत, थायमिन ऑलवेज बॉन्ड असतो ॲडिनिनसोबत आणि आपला अल्कलायटिंग एजंटचा मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा ग्वायनिनला ब्लॉक करतो. लेट्स से की हा आपला अल्कलायटिंग एजंट नेमका ग्वायनिनला ब्लॉक कशा प्रकारे करतो.
जनरल स्ट्रक्चर ऑफ अल्कलाइटिंग एजंट Cl, CH2, CH2 and again CH2, CH2 and Cl and one R. This is the general structure of our alkylating agent. आता स्ट्रक्चरमध्ये हा जो R मेन्शन केला आहे इथे कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन असू शकते. हे एक जनरल स्ट्रक्चर आहे आणि अल्कलाइटिंग एजंटच्या स्ट्रक्चरमध्ये हे Cl, CH2, CH2 विथ NH अँड अगेन CH2, CH2, Cl हे सबस्टिट्यूशन असणं इम्पॉर्टंट आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. पुढे आपण सार बघणारच आहोत. आधी मेकॅनिझम बघूया की नेमका आपला अल्कलाइटिंग एजंट वर्क कसा करतो. आता जेव्हा हा अल्कलाइटिंग एजंट बॉडीमध्ये एंटर करतो तर हा काय करतो, अझेरिडियम आयन फॉर्म होतो. अझेरिडियम आयन कशा प्रकारे फॉर्म होतो, हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजनवरती एक लोन पेअर प्रेझेंट असतात. ही आपली एक लोन पेअर आहे. तर हा काय करतो, हा लोन पेअर शेअर करतो आणि एक बॉन्ड फॉर्म करतो हा विथ धिस CH2. याला आणखीन सोफिस्टिकेट करण्यासाठी काय करते मी, याला रोटेट करते हा आणि इथे लिहिते R, देन CH2, CH2, Cl, CH2, CH2, Cl असंही लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. बट नोट्समध्ये अशा प्रकारे मेन्शन केलेलं आहे मी, त्याच्यामुळं तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको, क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून असं केलं. ठीक आहे. आता नायट्रोजनवरती 2 लोन पेअर आहे. आपल्याला माहिती आहे की हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन आहे आणि बीटा कार्बनवरती Cl प्रेझेंट आहे. हा नायट्रोजन काय करतो, हा बीटा कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि सिस्टीममधून हा क्लोरीन जो आहे तो रिमूव्ह आउट होतो. जेव्हा आपला नायट्रोजन हा CH2 दॅट इज बीटा कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो तेव्हा जो काही कंपाऊंड फॉर्म होतो त्याला अझेरिडियम आयन म्हणतात. अझेरिडियम आयन म्हणतात. आता हा अझेरिडियम आयन दिसतो कसा, हा नायट्रोजन आहे, दिस वन इज अ CH2 अँड अगेन वन CH2. बट हा CH2 काय करतो, हा नायट्रोजनसोबत बॉन्ड फॉर्म झालेला आहे आणि जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा नायट्रोजनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो आणि हा जो Cl निगेटिव्ह आहे हा आपल्या सिस्टीमच्या बाहेर असतो आणि हा जो CH2 Cl आहे हा ॲज इट इज असतो आणि हा जो कंपाऊंड फॉर्म होतो ज्याच्यावरती आपला नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला अझेरिडियम आयन असे म्हणतात. हा अझेरिडियम आयन काय करतो, देन कार्बिनियन आयन फॉर्म करतो. म्हणजेच काय, हा आता इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजेच आपला नायट्रोजन सध्या अनस्टेबल आहे. स्टेबिलिटी ॲक्वायर होण्यासाठी काय करतं की इथनं परत बॉन्ड ब्रेक होतं आणि CH2 वरती एक पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो दॅट इज R and CH2 with a positive charge. then again आपला CH2 and Cl हा जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याला कार्बोनियम आयन म्हणतात. ठीक आहे. आणि हा कार्बोनियम आयन अझेरिडियम आयन जेव्हा फॉर्म होतो तेव्हा आपला अल्कलाइटिंग एजंट हा ॲक्टिव्ह होतो. ठीक आहे. आणि हा कार्बोनियन आयन देन गॉनिनसोबत बाउंड होतो. ठीक आहे. आता ही बघा, ही प्रोसेस कशासाठी झाली तर ही प्रोसेस कार्बोनियन आयन फॉर्म होण्यासाठी झाली. इथे बघा की डायरेक्ट कार्बनवरती दॅट इज बीटा कार्बनवरती पॉझिटिव्हली चार्ज येत नव्हता आणि त्याच्यासाठी काय झालं की ह्या सिस्टीममधनं Cl निगेटिव्ह आउट झाला आणि नायट्रोजनने काय केला, बीटा कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म केला आणि बॉन्ड फॉर्म केल्यानंतर काय झालं की हा बॉन्ड परत ब्रेक झाला कारण नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज होता विच इज अनस्टेबल आणि आपल्याला सिस्टीममध्ये स्टेबिलिटी पाहिजे. आणि काय झालं, सिस्टीमला स्टेबल व्हायसाठी हा नायट्रोजन आणि बीटा कार्बनचा बॉन्ड ब्रेक झाला आणि बीटा कार्बनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज आला ज्याला आपण कार्बोनियन आयन म्हणतो. आता हा कार्बोनियन आयन काय करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला माहिती आहे की मोस्ट स्टेबल बॉन्ड आहे आणि मोस्ट स्ट्रॉंग बॉन्ड आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की गॉनिन कशा प्रकारे आहे. सी दिस इज अवर गॉनिन. गॉनिनमध्ये हे बघा इथे DNA चेन ही फर्दर अटॅच असते आणि हे एक स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे गॉनिनचं. हा गॉनिनसोबत जेव्हा आपला कार्बोनियन आयन फॉर्म होतो तर याच्या 7th पोझिशनसोबत तो बॉन्ड फॉर्म करतो. दिस इज द 7th पोझिशन ऑफ गॉनिन.
आणि हा काय करतो कार्बेनियन आयन इथे बॉन्ड फॉर्म करतो. ठीक आहे, सी दिस इज आवर कार्बेनियन आयन विथ बीटा कार्बनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज, देन CH2CH2Cl. आता हा काय करतो, जो कार्बेनियन आयन आहे हा गॉनिन सोबत बॉन्ड फॉर्म करतो ॲट अ 7th पोझिशनमध्ये. वी नो अल्कलाइटिंग एजंट काय करतात, DNA किंवा गॉनिनला ब्लॉक करतात, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ॲज इट इज राहणार आणि इथे आपला जो अल्कलाइटिंग एजंट आहे तो जाऊन बाउंड होणार. ठीक आहे, लाईक धिस 7th पोझिशनवरती आपला कार्बेनियन आयन येणार आणि बाउंड होणार. बाकीचे जे काही कंपाऊंड आहे स्ट्रक्चर आहे ॲज इट इज राहणार. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपला अल्कलाइटिंग एजंट काय करतो, गॉनिनला ब्लॉक करतो. ठीक आहे, ही एका साईडला आहे, एका चेननी त्याला ब्लॉक केलं, म्हणजेच आता ब्लॉक केल्यानं काय झालं की आपली DNA ही डिस्टर्ब झाली आणि सेल डिव्हिजन ही स्टॉप झाली. बट अल्कलाइटिंग एजंट काय म्हणतो, बस झालं, तुम्ही खूप त्रास दिला आमच्या बॉडीला, एकानं मारून होणार नाही. याची दुसरीसुद्धा साईड आहे आणि हा काय करतो, दुसऱ्या साईडनं दुसऱ्या गॉनिनला जाऊन ब्लॉक करतो. याला ब्लॉक करायसाठी आपल्याला माहिती आहे कार्बेनियन आयन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा काय करणार, परत इथे एक बॉन्ड फॉर्म करणार बीटा कार्बनसोबत, दिस इज अल्फा अँड दिस इज वन इज अ बीटा, परत एक बीटा कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करणार आणि एक पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करणार. बाकीचं हे जे काही स्ट्रक्चर आहे ॲज इट इज, बीटा कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केल्यानंतर नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज होतो. हा जो चार्ज आहे हा चार्ज ते न्यूट्रलाइज होण्यासाठी काय होतं, नायट्रोजनसोबत बॉन्ड परत ब्रेक होतं आणि काय फॉर्म होतं, तर आपला कार्बेनियन आयन फॉर्म होतं, दॅट इज बीटा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. बाकीचं हे स्ट्रक्चर ॲज इट इज. आणि हा जो कार्बेनियन आयन आहे हा फर्दर सेकंड गॉनिनसोबत बॉन्ड फॉर्म करतो. सी दिस वन इज अनदर गॉनिन आणि याच्या 7th पोझिशनमध्ये काय करतो, हा जाऊन अटॅच होतो आणि याला ब्लॉक करतो. ॲट द एंड फायनल आपला स्ट्रक्चर कसं राहणार की नायट्रोजन विथ दिस आर काहीही असू शकतं, सबस्टिट्यूशन एक जनरल स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे काय असणार, इथे आपला गॉनिन असणार लाईक धिस. सी एक गोष्ट लेफ्ट झालेली आहे की जेव्हा हा गॉनिनसोबत 7th पोझिशनवरती बॉन्ड फॉर्म करतो तेव्हा ह्या नायट्रोजनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज येतो. सेम केसमध्ये इथे सुद्धा ह्या नायट्रोजनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज होतो. याची एक साईड ही आहे आणि एक साईड अगोदरच फॉर्म झालेली होती, दॅट इज CH2CH2 अँड वन गॉनिन लाईक दिस. आणि अगेन ह्या गॉनिनच्या 7th पोझिशनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि अशा प्रकारे काय करतो, हा आपला अल्कलाइटिंग एजंट गॉनिनमध्ये लिंकेज फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला DNA जो आहे तो ब्रेकडाऊन होतो आणि सेल डिव्हिजन ही स्टॉप होते. फॉर एक्झाम्पल हा एक आपला DNA आहे आणि DNAमध्ये आपल्याला माहिती आहे की ही जे आपले नायट्रोजन बेस पेयर्समध्ये असतात लाईक धिस. तर हा आपला अल्कलाइटिंग एजंट काय करतो, पहिले एका गॉनिनला ब्लॉक करतो, देन अनदर गॉनिनला ब्लॉक करतो आणि याच्यामध्ये लिंकेज फॉर्म करतो आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ DNA. दिस इज अ डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अल्कलाइटिंग एजंट. आय होप तुम्हा सगळ्यांना क्लिअर असणार की नेमका अल्कलाइटिंग एजंट वर्क कसा करतो. लेट्स रिवाइज. This is the structure of a general structure of our alkylating agent, that is Cl, CH2, CH2 and हा अटॅच आहे नायट्रोजनला, अगेन CH2CH2Cl विथ वन आर काहीही असू शकतो. ठीक आहे, सबस्टिट्यूशन हा काय करतो, फर्स्ट टाइम अझेरेडियम आयन फॉर्म करतो. अझेरेडियम आयन कशा प्रकारे फॉर्म करतो की बीटा कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो, देन अगेन हा बॉन्ड हा ब्रेक होते आणि काय करतो, कार्बेनियन आयन फॉर्म करतो. हा कार्बेनियन आयन काय करतो की आपला गॉनिन आहे, गॉनिनच्या 7th पोझिशनसोबत जो नायट्रोजन आहे त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि बॉन्ड फॉर्म केल्यानंतर काय होतं की अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर होतं जे गॉनिनला ब्लॉक करतं. हे एका साईडला होतं, याची सेकंड साईडसुद्धा आहे. तर हा सेकंड साईड काय करतो, अगेन कार्बेनियन आयन फॉर्म करतो आणि काय करतो, अगेन जो दुसरा गॉनिन आहे दुसऱ्या गॉनिनसोबत जाऊन बाउंड करतो आणि अशा प्रकारे तो गॉनिनची लिंकेज फॉर्म करतो. ठीक आहे.
दिस इज अ डिटेल्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अल्कलायटिंग एजंट. आता मेन काय आहे, मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आणि याचा सार आहे. बघूया अल्कलायटिंग एजंटचा सार काय आहे. तर सार लिहिताना मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं, तर ते इम्पॉर्टंट असतं स्ट्रक्चर माहिती असलं की आपण कुठल्याही ड्रगचा सार इझिली लिहू शकतो. आपल्याला जनरल स्ट्रक्चर माहिती आहे अल्कलायटिंग एजंटचं. दिस इज अ जनरल स्ट्रक्चर ऑफ अल्कलायटिंग एजंट. जेव्हा आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हा Cl काय करतो, Cl सिस्टीमच्या बाहेर होतं. बाहेर झाल्यानंतर काय होतं, फर्स्ट काय फॉर्म होतं, एक अझेरिडियम आयन फॉर्म होतं. सेकंड वन काय करतो, कार्बेनियम आयन फॉर्म करतो, कार्बोनियम आयन फॉर्म करतो. ठीक आहे. कार्बोनियम आयन कशा प्रकारे फॉर्म होतं की इथे एक पॉझिटिव्हली चार्ज होतो. म्हणजेच मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपल्याला एवढं माहिती होतं की हा जो पार्ट आहे आपल्या अल्कलायटिंग एजंटचा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथे जो अल्किल आहे दॅट इज आर आहे. आर काहीही असू शकतो. ठीक आहे. म्हणजेच याचे 2 पार्ट झाले. मी नेहमी सांगते की सार लिहिताना काय करायचं आहे, आधी स्ट्रक्चरला डिवाईड करून घ्यायचं. इथे डिवाईड करायचं अकॉर्डिंग टू देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. इथे आपण डिवाईड केलं आहे आपल्या अल्कलायटिंग एजंटला 2 पार्टमध्ये. दिस वन इज अ फर्स्ट अँड दिस वन इज अ सेकंड. फर्स्टमध्ये काय आहे की हा क्लोरो इथिलीन आहे विथ नायट्रोजनवरती सबस्टिट्यूशन आहे 2 क्लोरो इथिनचा. हा क्लोरो आहे, हा क्लोरो हॅलोजिन आहे आणि हा इथिन आहे. आणि सेकंड पार्टमध्ये काय आहे, हा आर आहे. आता आरच्या बद्दल जर आपण बोलायला गेलो तर आर हा कुठलाही सबस्टिट्यूशन असू शकतो. आर मे बी अल्किन असू शकतो, फिनिल असू शकतो किंवा फिनिलवरती कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन असलेली रिंग असू शकते. ठीक आहे. आणि हा जो आपला फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि येथे 2 सबस्टिट्यूशन आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता सारमध्ये आपण काय करतो, सार म्हणजे काय, स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगायची मला तरी वाटत नाही काही गरज आहे, कारण प्रिव्हियस सेममध्ये बऱ्याचदा तुम्ही सार बघितलेला आहे आणि ह्या सेममध्ये सुद्धा तुम्हाला सारचं काम पडतं. बट तरीही सांगते की सार म्हणजे स्ट्रक्चरसोबत त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय रिलेशन आहे, कुठल्या प्रकारचा स्ट्रक्चरमध्ये चेंजेस केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे बघणं म्हणजेच काय, तर हे बघणं म्हणजेच आपला सार बघणार. आता हा जो स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण काही चेंजेस केले तर त्याची ॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे बघणं म्हणजेच आपला सार आहे अँटीनिओप्लास्टिक एजंट. ठीक आहे. आता फर्स्ट पॉईंट, इथे हा जो क्लोरीन आहे, इथे हा एक हॅलोजन आहे आपल्याला माहिती आहे. तर इथे जर क्लोरीनच्या ऐवजी आपण दुसरं सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे बघणं इम्पॉर्टंट आहे. तर इथे जर कुठला अदर हॅलोजन किंवा ब्रोमीन किंवा कुठल्याही प्रकारचं आयोडीन अशा प्रकारचे जर दुसरा सबस्टिट्यूशन केला हॅलोजनचा तर काय होतं, ॲक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. म्हणजेच इथे आपल्याला क्लोरीन असणं गरजेचं आहे. देन ही जी आपली चेन आहे दॅट इज इथेन चेन आहे. ही जी इथेन चेन आहे याला आपण इन्क्रीज केले, जर इथे आपण 2-3 कार्बन आणखीन ॲड केले किंवा कमी केले, म्हणजेच 2च्या ठिकाणी एकच कार्बन ठेवलं तर काय होतं, तर याची ॲक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. ठीक आहे. हा जो नायट्रोजन आहे ह्या नायट्रोजनवरती आणखीन जर सबस्टिट्यूशन केलं तर तरीसुद्धा काय होतं, ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. काही एक्सेप्शनल आहे ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन असू शकते किंवा रिप्लेसमेंट असू शकते, बट इन जनरल हे 3 कंपोनंट असणं याच्या ॲक्टिव्हिटीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. काय इम्पॉर्टंट आहे, सारमध्ये पण आपण बघितलं की हे जे फॅक्टर आहे, हे जे कंपाऊंड आहे त्याच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. जर कंपाऊंड नसणार तर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे डिक्रीज होणार. दिस इज अ सिम्पल सार ऑफ अँटीनिओप्लास्टिक एजंट ऑर अँटी कॅन्सरस एजंट. आय होप तुम्हाला सार हे क्लिअर असणार. ठीक आहे. दिस इज जनरल स्ट्रक्चर ऑफ अँटीनिओप्लास्टिक एजंट. आता इथे हा नायट्रोजनच्या ज्या साईडला जो कार्बन आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो आणि त्याच्यात जो साईडला आहे त्याला आपण बीटा कार्बन म्हणतो आणि म्हणूनच या कंपाऊंडला बिस बीटा हॅलो अल्केल अमाइन असं म्हणतात.
याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे किंवा 3 पार्टमध्येही करू शकतो आपण. फर्स्ट वन इज दिस नायट्रोजन, सेकंड वन इज दिस आर ग्रुप अँड थर्ड वन इज दिस इथिलीन चेन और 2 क्लोरोइथिल ग्रुप. ठीक आहे. आता याला कुठल्या कुठल्या पार्टवरती काय काय सबस्टिट्यूशन केल्यानंतर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते हे बघणं म्हणजेच काय तर आपला सार आहे. फर्स्ट आहे आर. आर कुठलाही ॲलिफॅटिक नायट्रोजन सबस्टिट्यूशन असू शकतो. हा ॲलिफॅटिक असू शकतो, ॲरोमॅटिक असू शकतो किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मिथिल ग्रुप असू शकतो. बट काय होतं, जेव्हा मिथिल सबस्टिट्यूशन आपण करतो तेव्हा काय होतं, हा काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आणि अदर सबस्टिट्यूशन जर केलं तर ते काय करतात, म्हणजे ॲरोमॅटिक ग्रुप जर आपण सबस्टिट्यूट केलं तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात. आणि आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय होतं की आपला नायट्रोजन हा पॉझिटिव्हली चार्ज असायला पाहिजे, कारण इथं 2 लोन पेअर आहे आणि इलेक्ट्रॉन डोनेट करणारा सबस्टिट्यूशन इथे असणं गरजेचं आहे. सो मिथिल हा मोस्ट प्रिफरेबल सबस्टिट्यूशन आहे आरचा. देन सेकंड वन इज 2 क्लोरोइथिल ग्रुप. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. क्लोरीनच्या ऐवजी जर आपण कुठला हॅलोजन ॲड करतो म्हटलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. देन नेक्स्ट आहे नायट्रोजन. नायट्रोजन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी ऑफ द ड्रग. आणि नायट्रोजनवरती कुठलाही सबस्टिट्यूशन जर केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. त्याच्यानंतर याचं मेकॅनिझम ॲक्शन कशा प्रकारे आहे की हा काय करतो, नायट्रोजन सायक्लायझेशन फॉर्म करतो आणि काय करतो, ॲझेरिडियम आयन अँड देन कार्बेनियन आयन फॉर्म करतो. देन गायनिनला ब्लॉक करतो आणि DNA ला ब्रेक करतो. दिस इज अ सार ऑफ अँटीनिओप्लास्टिक एजंट. आय होप तुम्हा सगळ्यांना क्लिअर असणार. देन ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 6 ड्रग्स आपल्याला बघायचे आहे. हे जे 6 ड्रग्स आहे, ह्या 6 ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे जवळजवळ सेम आहे आणि युजेससुद्धा सेम आहे. फर्स्ट जो आपला क्लोरोइथिन आहे याचा आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. ठीक आहे. सी दिस वन इज आवर फर्स्ट ड्रग दॅट इज क्लोरोइथिन. यालाच मस्टीन असे म्हणतात. याचंच अनदर नाव काय तर मस्टीनसुद्धा, याला मस्टीन म्हणून सुद्धा याला ओळखलं जातात. ठीक आहे. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मस्टीन. स्ट्रक्चर बघा, हा जो आपला N+6 जी सबस्टिट्यूशन दॅट इज CH2 CH2Cl CH2 CH2Cl हे सेम आहे. फक्त जिथे आपला R होता, आरच्या ठिकाणी ही CH3 आहे. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्या ड्रगचं सेम असणार आहे कारण हा ह्या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे. मेन काय आहे आपल्या इथे सिंथेसिस डायरेक्टली सिंथेसिस बघूया की नेमका आपला क्लोरोइथिन किंवा मस्टीन सिंथेसाइज कसा होतो. तर याचे जे काही प्रिकर्सर्स आहे, फर्स्ट आहे इथिलीन ऑक्साईड अँड देन आहे मिथिलामाइन. आता इथिलीन ऑक्साईडचे 2 मॉलिक्यूल लागतात आणि मिथिलामाइनचा 1. आता कशा प्रकारे सिंथेसाइज होतात. ठीक आहे. इथे लिहू आपण 2 मॉलिक्यूल ऑफ इथिलीन ऑक्साईड. This is 1 and this is the second. This O plus CH3 and H2. आता याचं जेव्हा रिॲक्शन होते तर काय होतं, पहिल्यांदा ह्या नायट्रोजनवरती 2 हायड्रोजन आहे, हे हायड्रोजन ब्रेकडाऊन होतो आणि इथनं जो आहे यांचा हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हे नायट्रोजनवरती जाऊन बाउंड होता. हा CH3 अँड ॲज इट इज राहतो. इथे CH2 CH2O आणि अनदर CH2 हा जो H रिमूव्ह आउट झाला होता हा O इथे येऊन बाउंड होतो आणि काय फॉर्म होतो, OH. याचं परत क्लोरिनेशन होतो, SOCl2 सोबत याची रिॲक्शन होते आणि OH रिप्लेस होतो Cl सोबत आणि ॲट द एंड काय फॉर्म होतो दॅट इज अँड देन CH2 OH रिप्लेस झाला Clने, अगेन CH2 OH रिप्लेस झाला Clने अँड दिस इज अवर नथिंग बट मस्टीन or 2-chloroethamine. This is a synthesis of our mustine. याची युजेस काय आहे तर हा यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ हॉटकिन्स डिसीज. हॉटकिन्स डिसीजमध्ये काय होतं की जी इम्युन सिस्टीम आहे दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम याच्यामध्ये कॉन्सर कॉज होतो आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. देन सेकंड यूज आहे मेटास्टॅटिक कार्सिनोमासाठी याचा यूज होतो. मेटास्टॅटिक कार्सिनोमा म्हणजे काय तर कॅन्सर हा 1 पार्टमधून अनदर पार्टमध्ये स्प्रेड जेव्हा होतो तेव्हा त्याचा यूज होतो. देन
थर्ड आहे की हा यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मायकोसिस फ्युगॉइड, म्हणजेच काय तर इट इज नथिंग बट द ब्लड कॅन्सर, एक ब्लड कॅन्सरचाच एक टाईप आहे. देन सेकंड ड्रग आहे आपला क्लोरोफॉस्फामाइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफॉस्फामाइड. सी इथे बघा, हा यांच्यानंतर हा जो सबस्टिट्यूट आहे हा सेम आहे, फक्त चेंजेस काय आहे, जो आपला आर होता आरच्या ठिकाणी हा एक रिंग जाऊन अटॅच झाली आहे आणि एवढंच एक फक्त सबस्टिट्यूशन आहे. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा ग्वायनिनच्या 7 पोझिशनला जाऊन बाउंड होतो आणि DNA ब्रेकडाऊन करतो. ठीक आहे, हा कसा बाउंड होतो तर हा इरिव्हर्सिबली जाऊन बाउंड होतो आणि सेलच्या डेथ करतो. देन युजेस काय आहे, हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ ल्युकेमिया. ल्युकेमिया मीन्स काय, ब्लड कॅन्सर. अगेन फॉर द ट्रीटमेंट ऑर हॉटकिन्सन्स डिसीज, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर, लंग कॅन्सर आणि व्हेरियस नॉन न्यूप्लास्टिक डिसीजमध्ये सुद्धा याचा यूज होतो. देन नेक्स्ट वन आहे आपला मेल्फॅलॅन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मेल्फॅलॅन. सी स्ट्रक्चरमध्ये बघा, हा जो पार्ट आहे आपला, हा पार्ट ॲज इट इज आहे. सबस्टिट्यूशन काय, तर इथून पुढे फक्त सबस्टिट्यूशन आहे जे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे कुठल्या ड्रगमध्ये नेमकं काय सबस्टिट्यूट झालेले आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. हा काय करतो, DNA जाऊन ब्लॉक करतो, ग्वानिनसोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि काय करतो, ब्रेकडाऊन कॉज करतो DNA स्ट्रँडचा. युजेस काय आहे की हा यूज होतो फॉर द रेटिनोब्लास्टोमा. रेटिनोब्लास्टोमा म्हणजेच काय, तर रेटिनामध्ये कॅन्सर त्यालाच आपण रेटिनोब्लास्टोमा म्हणतो. देन इट इज यूज द ट्रीटमेंट ऑफ ॲनालॉइडॉसिस. ॲनालॉइडॉसिस म्हणजेच काय, तर बोन मॅरोमध्ये जो जेव्हा कॅन्सर कॉज होतो आपण मायबमा किंवा मल्टिपल मायलोमा सुद्धा म्हणतो. देन इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ब्रेस्ट अँड ओव्हरियन कॅन्सर. देन फोर्थ वन आहे क्लोरॅम्ब्युसिल. सी दिस वन इज अ स्ट्रक्चर ऑफ क्लोरॅम्ब्युसिल अनदर. आणि नंतर जो हा CH2CL आहे हा सेम आहे, फक्त जो आर आहे तो चेंज झाला आहे. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. काय करतो, DNA जाऊन किल करतो आणि सेल डिव्हिजनला स्टॉप करतो. हा जो क्लोरॅम्ब्युसिल आहे याचे यूजेस काय आहे, तर हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक लिम्फॅटिक ल्युकोमिया, मॅलिग्नंट लिम्फोमासाठी. देन यूज्ड ॲज अ इम्युन सप्रेसिव्ह एजंट. म्हणजेच काय, इम्युन सिस्टीमला सप्रेस करायसाठी याचा यूज होतो ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये. देन फिफ्थ वन आहे ब्युसल्फेन. दिस वन इज अ स्ट्रक्चर ऑफ ब्युसल्फेन. ब्युसल्फेनचं स्ट्रक्चर हे थोडं वेगळं आहे कारण काहीतरी एक्सेप्शनल असतात. आता इथे नायट्रोजनच्या ठिकाणी सल्फर आहे आणि ते ॲक्टिव्हिटी शो करतात, जे अल्कलायटिंग ॲक्टिव्हिटी आहे ते शो करतात आणि ते एक्सेप्शनल आहे. ठीक आहे, देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय करतो की हा जो ब्युसल्फेन आहे हा काय करतो, बायफंक्शनल ॲक्टिव्हिटी शो करतो आणि काय करतो, अगेन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा DNA प्रोटीनला जाऊन ब्लॉक करतो, DNA मध्ये लिंकेज करतो, ग्वानिनसोबत जाऊन ब्लॉक होतो आणि काय करतो, सेलला किल करतो. जे काही सेल डिव्हिजन आहे, सेल DNAची सिंथेसिस आहे त्याला स्टॉप करतो. यूजेस काय, तर हा याच्यासाठी यूज होतो, तर हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक ग्रॅन्युलोसाइड ल्युकोमिया. इट इज अ पार्ट ऑफ ल्युकोमिया. एका ब्लड कॅन्सरचा हा टाईप आहे. आल्सो इम्युनोसप्रेसिव्ह इफेक्ट हा शो करतो इन केस ऑफ बोन मॅरो कॅन्सर. ठीक आहे, देन लास्ट वन आहे आपला थायोटेक्मा. हा एक माझा फेवरेट ड्रग आहे कारण याचं स्ट्रक्चरसुद्धा असं थोडंसं आकडं वेगळं आहे आणि नावसुद्धा थोडं आकडं वेगळं आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर हे खूप इझी आहे आठवण ठेवण्यासाठी. देन याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा काय करतो, 7th पोझिशनला जाऊन बाउंड होतो ग्वानिनच्या आणि DNA मध्ये क्रॉस लिंकिंग कॉज करतो आणि काय करतो, जे सेल डिव्हिजन आहे त्याला स्टॉप करतो. यूजेस काय, इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, ovarian and bladder cancer. Also used for the treatment of various lymphomas. This is all about all the alkylating agents. I hope तुम्हा सगळ्यांना सगळे अल्कलायटिंग एजंट्स कळलेले असणार, त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कळलेलं असणार की नेमकं अल्कलायटिंग एजंट वर्क कसा करतो, त्याचा सारसुद्धा कळलेला असणार की नेमकं आपले अल्कलायटिंग एजंटचा सार कशा प्रकारे आहे.
दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत अँटीमेटाबोलाइट्स, अँटीबायोटिक्स, प्लांट प्रोडक्ट अँड मिसलेनियस. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो दॅट प्रत्येक लेक्चरचा व्हिडिओ तुम्हाला फास्टर अवेलेबल होणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.